Hello friends, in this video lecture we are going to continue the discussion on punctuation mark part 10. We have already started discussing punctuation for last more than 7 lectures. So this is the next punctuation mark we are discussing in this video lecture, that is hyphen. In the previous some lectures we have already discussed about the introduction to editing skills. Editing skill ज्याला आपण मराठीमध्ये संपादकीय कौशल्य असं म्हणतो. एडिटिंग द ड्राफ्ट ऑफ एसेज, पेपर्स, स्पीचेस, लेटर्स, मेमोरँडम्स ऑफ रिपोर्ट्स दॅट वी राईट इज व्हेरी इम्पॉर्टंट स्किल. कुठल्या प्रकारचं लेखन जे आपण करतो त्या लेखनाला अंतिम स्वरूप देताना जे आवश्यक गोष्ट आहे ती आहे संपादकीय कौशल्य. आणि अशा प्रकारचं कोणतंही लेखन जेव्हा आपण एडिट करतो तेव्हाच ते एक चांगलं स्वरूप त्याला प्राप्त होतं. And that is why it plays very important role in any sort of writing that the author writes. To produce a well-written document, editing skill plays important role. And lastly, we have said that a well-edited text is one that conveys what the writer wants to say in clear and concise style. जे काही त्याला लिहायचं आहे ते स्पष्टपणे कुठल्या प्रकारचं संदिग्धता त्याच्यामध्ये राहू नये यासाठी आणि कन्साइज थोडासा शॉर्टमध्ये त्याला ते आपल्या वाचकाला समजावून देता यावं यासाठी एडिट करणं आवश्यक आहे. फीचर्स ऑफ रीडर फ्रेंडली स्टाईल, ज्याला आपण म्हणू शकतो की वाचकाला आवडेल अशा प्रकारचं वाचकप्रिय अशा प्रकारची शैली कोणती असेल तर ते सांगितलं गेलं की लॉजिकल ऑर्गनायझेशन ऑफ द सब्जेक्ट मॅटर. सब्जेक्ट मॅटर म्हणजे कुठल्या प्रकारचा विषय ज्याच्यावर आपण लिहितो आहोत. दॅट इज इन वेल कनेक्टेड अँड प्रिफरेबली शॉर्ट पॅरेग्राफ्स. नंबर ऑफ पॅरेग्राफ्स कॅन बी यूज्ड बट दे शुड बी शॉर्ट इन साईज. सेंटेन्सबद्दल इथे सांगितलं गेलं की सेंटेन्सेस सिम्पल सेंटेन्सेस रेंजिंग फ्रॉम शॉर्ट टू मीडियम लेंथ, म्हणजे शॉर्ट किंवा मीडियम अशा प्रकारची लांबी असावी. खूप लांबलचक वाक्य लिहू नये, ते टाळावे जेणेकरून वाचकाला ते सोपं जाईल. विथ व्हेरायटी ऑफ स्ट्रक्चर्स. व्हेरायटी ऑफ स्ट्रक्चर्स म्हणजे वाक्यांचे जे वेगवेगळे प्रकार आपण शिकलेलो आहोत तर अशा प्रकारचे वेगवेगळे जर स्ट्रक्चर आपण वापरले, वेगवेगळे वाक्यांचे प्रकार वापरले तर ते आपलं वाचन अधिक वाचकप्रिय होऊ शकेल आपलं लेखन. देन द क्लिअरली लिंक टू द अदर्स विथ द वर्ड्स लाईक फर्दर, हाऊएव्हर. देअरफॉर हे सगळे कंजंक्शन्स आहेत किंवा कनेक्शन्स आहेत ज्याच्या सहाय्याने आपण वाक्य जोडू शकतो आणि आपलं लेखन प्रभावी करू शकतो. नेक्स्ट टिप इज गिवन हिअर अबाउट धिस गुड रायटिंग, दॅट ॲब्सेन्स ऑफ अननेसेसरी टेक्निकल एक्सप्रेशन, शॉर्ट फॉर्म्स, ओव्हर यूज एक्सप्रेशन्स हे असे टाळले पाहिजे. टेक्निकल एक्सप्रेशन्स असो कारण ते सगळ्यांच्या लक्षात येत नाही. शॉर्ट फॉर्म्स हे पुष्कळदा समजण्यास कठीण जातात आणि ओव्हर यूज एक्सप्रेशन्स खूप जास्त वापरल्या जाणारे एक्सप्रेशनसुद्धा टाळावेत कारण की त्याच्यामुळे आपल्या लेखनाचं महत्त्व कमी होऊ शकतं. तर आपलं लेखन प्रभाव होण्यासाठी अशा ज्या गोष्टी आहेत या टाळल्या पाहिजे. करेक्ट ग्रामर हा महत्त्वाचा भाग आहे. कोणतंही लेखन हे व्याकरणीयदृष्ट्या करेक्ट असणं आवश्यक आहे. बिकॉज ग्रामर इज नथिंग बट द रूल्स ऑफ द लँग्वेज अँड व्हॉट एव्हर वी हॅव रिटन इट शुड बी गुड ग्रॅमॅटिकली accepted and it should follow all the rules of the grammar. Then correct spelling, use of capitals and punctuation, that we are going to discuss in this lecture also. This last one, that is punctuation, and the 10th part of this editing skill is the discussion on hyphen. So correct spelling, use of capitals हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. आपल्या लेखनामध्ये स्पेलिंग्स करेक्ट करणं आवश्यक आहे. त्याचे वेगवेगळे जे काही उपाय आहेत ते आपण ऑलरेडी डिस्कस केले आहेत. देन वेअर टू यूज द कॅपिटल लेटर्स. अँड लास्टली पंक्च्युएशन. पंक्च्युएशन इज अ वास्ट टॉपिक बिकॉज देर आर व्हेरियस पंक्च्युएशन मार्क्स अँड we have been discussing punctuations, different punctuation marks in different video lectures. In this today's video lecture we are going to discuss the punctuation mark, that is hyphen. This is the introduction of punctuation, why punctuation is important. Punctuation marks such as full stops and commas and many more are conventions used in writing to make your meaning clear to the reader. वाचकाला कुठल्या प्रकारची संदिग्धता त्याच्यामध्ये असू नये, ती क्लिअर व्हावी. ते डू द वर्क दॅट पॉजेस, इंटोनेशन अँड एम्फॅसिस हॅव इन स्पोकन लँग्वेज. आपण लिहितो लिखित स्वरूपातलं लेखन जे आहे ते जेव्हा वाचण्यात येतं तेव्हा त्याच्यामध्ये कुठे कुठे पॉजेस, कुठे कुठे इंटोनेशन आणि कुठे कुठे एम्फॅसिस या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या व्यक्त करण्यासाठी आपल्याला पंक्च्युएशन मार्क्स देणं अतिशय आवश्यक आहे. लेट स्टडी द यूज ऑफ डिफरंट पंक्च्युएशन मार्क्स. वेगवेगळे पंक्च्युएशन मार्क्स आपण शिकतो आहोत. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस दॅट इज पंक्च्युएशन मार्क हायफन. हायपनबद्दल इथे सांगितलं गेलं आहे की हायपन सोबत मित्रांनो परत एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला याच्यासोबत अनेक काही गोष्टी शिकायला मिळणार आहेत. सो अलॉंग विथ द स्टडी ऑफ हायपन वेअर टू यूज इट इन टू अवर रायटिंग वी आर ऑल्सो गोइंग टू डिस्कस सम ऑफ द न्यू एक्सप्रेशन्स दॅट वी आर गोइंग टू डिस्कस इन द कमिंग स्लाइड्स. ते सुद्धा मी तुम्हाला वेळेवर सांगत जाईल आहे. द हायपन इज शॉर्टर दॅन द स्मॉलेस्ट ऑफ डॅशेस. लक्षात घ्यायचं जो याची खूण जी आहे, सिम्बॉल जो आहे तो असा आहे जो डॅश सारखाच आहे पण तो त्याच्यापेक्षा स्मॉल असतो. डॅशचा थोडासा लांब असतो.
its main use is in forming कॉम्प्लेक्स अँड कंपाऊंड वर्ड्स. हा एक कदाचित तुमच्यासाठी नवीन शब्द असेल. तर अशा प्रकारे काही शब्द आपल्या भाषेमध्ये आहेत की दोज वर्ड्स आर कॉम्प्लेक्स और कंपाऊंड वर्ड्स. नाउ व्हाय दे आर कॉम्प्लेक्स अँड कंपाऊंड और हाऊ दे बिकम कॉम्प्लेक्स अँड कंपाऊंड, दॅट वी कम टू नो इन द कमिंग स्लाइड्स, which have two or more components in them. This is the answer of that complex or compound words. They are having two or sometimes more than two. कुठे दोन आणि कधी कधी दोनपेक्षा जास्त सुद्धा शब्द एकत्र येऊन तो शब्द तयार होतो. दॅट इज कॉम्प्लेक्स वर्ड और कंपाऊंड वर्ड. हायपन्स आर यूज टू अटॅच प्रिफिक्सेस टू द रूट. रूट लक्षात घ्या आणि प्रिफिक्स शब्द. आता प्रिफिक्स आणि सफिक्स दीज आर द टू थिंग्स इन टू ग्रामर which play very important role in the formation of the new words. शब्दांची निर्मिती ही सतत होत असते आणि शब्दांची निर्मिती करण्यासाठी प्रिफिक्स आणि सफिक्स महत्त्वाची भूमिका पार पाडतात. सो प्रिफिक्स इज द वर्ड दॅट कम्स बिफोर एनी वर्ड, मेन वर्ड और इट इज ऑल्सो नोन ॲज रूट वर्ड. आणि सफिक्स आपल्याला माहिती आहे तो मेन वर्ड जो आहे, रूट वर्ड जो आहे त्याच्यानंतर लागणारा जो शब्द आहे त्याला सफिक्स असं म्हणतो. आपण या ठिकाणी हायपनचं डिस्कशन करताना वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट प्रिफिक्सेस. सो इट इज सेड हियर वन्स अगेन, लेट अस रीड. हायफन्स आर यूज टू अटॅच प्रिफिक्सेस टू द रूट. म्हणजे काय, द पार्ट ऑफ द कॉम्प्लेक्स वर्ड. आपण आत्ताच कॉम्प्लेक्स अँड कंपाऊंड वर्डबद्दल बोललो. लक्ष द्या परत. द पार्ट ऑफ द कॉम्प्लेक्स वर्ड दॅट हॅज अन इंडिपेंडंट मिनिंग. एक्झाम्पल दिलं आहे म्हणजे क्लिअर होईल आपल्याला. इश्यू इन रिइश्यू. नाव लुक ॲट द स्पेलिंग ऑफ दिस वर्ड्स. इश्यू ISSUE अँड रिइश्यू मध्ये आपल्याला इश्यू या शब्दाच्या आधी RE हे प्रिफिक्स लागले दिसतं. म्हणून हा प्रिफिक्स आणि सफिक्स समजून घ्यायचं असेल, या ठिकाणी आपण प्रिफिक्सबद्दल बोलतो आहोत. तर प्रिफिक्स जो आहे तो हा RE हा जो शब्द आहे हा प्रिफिक्स आहे आणि रूट वर्ड जो आहे किंवा मेन वर्ड जो आहे दॅट इज इश्यू. सो हियर to the original word or root word or the main word issue we have added prefix reissue, but we have not used hyphen here because only under following conditions. ज्या खाली conditions आपण आता डिस्कस करणार आहोत, in these conditions only we can use hyphens. Note here that we have not used hyphen here in this word reissue. Why and where hyphen is used, that we are going to discuss here one by one. So first condition is that when the last letter of the prefix, लक्षात घ्या, last letter of the prefix and the first letter of the main word. मेन वर्ड म्हणजे दुसरं काही नसून रूट वर्ड जो आहे. इथे एक्झाम्पल दिले आहे. आर द सेम. अँटी इंडस्ट्रियलायझेशन, प्री एक्झिस्टिंग अँड हायपर रिॲक्टिव्हिटी, ऑल दीज आर कॉम्प्लेक्स अँड कंपाऊंड वर्ड्स. नाव सी, लुक ॲट दिस प्रिफिक्स anti. The spelling is ANTI. The last letter of this prefix is I, and the root word or the main word is industrialization. And industrialization, this word's first letter is I. So last letter of prefix and the first letter of the main word, both are same, and that is why to separate them. Actually, this is not actually separation because this is a single word which is a complex or compound word. But to indicate that there is different prefix and original root word, we add hyphen there. So this word becomes anti-industrialization, and in between anti and industrialization there is the hyphen. Next is pre-existing. See, the last word of the prefix is E, and the first word of the main word or root word, that is existing, E. So E and E, that is why to show that there is a difference. So we are showing that difference by use of hyphen. The next word is hyper reactivity. So this is the most important use of hyphen, A. Then come to the next point. When a main word begins with a capital letter. Now main word begins with a capital letter. Here example is given here. Main word आपल्याला इथे शोधायला लागेल. Pre Christmas preparation. Let us take this example. Now Christmas is the main word. Christmas is the root word. Now Christmas is always written in capital. In the next example, European is the main word. See, these words are always written in capital. UN is the main word where U is capital and they are always written in capital. So when the time comes when we have to add prefix, that time we add prefix, and in between the prefix and the main word we add here hyphen. So the sentence or the word or say complex and compound word, you will find such sort of complex and compound words. Pre-Christmas preparation, and in between pre and Christmas there is a hyphen. In between non and European there is a hyphen. So the word becomes non-European origin, and anti-UN stands. So in these situations also we find that
there is use of hyphen. Then come to the next slide. C, when the prefix is followed by a date. कधी कधी अशी वेळ येते की प्रिफिक्स लावल्या जातो आणि त्याच्यानंतर डेट किंवा इयर आपण म्हणू शकतो. अशा वेळेस ते वेगवेगळे हे इंडिकेट करण्यासाठी आपण हायफन वापरतो. एक्झाम्पल, प्री 1947. सो 1947 इज अ डेट और इयर अँड बिफोर दॅट वी यूज हायफन. प्री इज द प्रिफिक्स इयर, post is the prefix here, and in between the prefix and the date we use hyphen. So example is pre 1947, post 1984, etc. Then the next use of hyphen is when the root, again we have already discussed about root, मेन वर्ब याच्याबद्दल जो आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. हा जो रूट आहे, जो मेन वर्ड आहे, वेन द रूट इज व्हेरी शॉर्ट. कधी कधी असे शब्द असतात आपल्या भाषेमध्ये की ते अतिशय लहान असतात आकाराने. दे आर व्हेरी शॉर्ट बिकॉज विदाउट द हायफन द कॉम्प्लेक्स वर्ड मे लुक लाईक अ सिम्पल वर्ड. जर आपण वापरलं नाही तर पहा, एक्झाम्पल रीफिट. ॲक्च्युली फिट इज अ इंडिपेंडंट वर्ड और से वर्ब into English language. So it is so small, like use or send or do, these are small. So when the root is very short, because without the hyphen the complex word may look like a simple word. तर असं होऊ नये म्हणून आपण त्याच्यामध्ये हायफन देऊन ते हायलाइट करतो की दिस इज अ कॉम्प्लेक्स वर्ड. सो रिफिट, रियूज, रिसेंड अँड रिडू, इन ऑल दीज words or all these verbs you will find that there is a hyphen in between these two words. Okay, come to the next part, that is next point, that is E, where we use hyphen when there is another word with the same components but the different meaning. समजून घ्या, same components but meaning is different. Example, recover and recover, research and research. See, recover, re हायफन कवर अँड देर इज नो हायफन रिकवर. आता हे दोन्ही स्पेलिंगही सारखे आहे, वाचताना सारखे प्रोनाऊन्सिएशन आहेत, पण दोघांचा अर्थ मात्र वेगवेगळा होतो. द डिफरंट मिनिंग. रिकवर म्हणजे एखाद्या गोष्टीला कवर चढवणे, त्याला कवच चढवणे, आणि री म्हणजे परत एकदा, तर पुन्हा एखाद्या गोष्टीला कव्हर करणे. याला आपण जर लिहायचं असेल तर री डॅश कवर, री हायफन कवर असं लिहितो. बट रिकवर इज अनादर वर्ड विच हॅज अ एंटायरली डिफरंट मिनिंग. रिकवर म्हणजे एखाद्याच्या आधारातून वगैरे जेव्हा तो बरा होतो त्याला आपण रिकवरी असं म्हणतो. सो दे आर लुकिंग सेम. सो धिस हायफन प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल हिअर, अँड दस these two words which are different in meaning, they can be distinguished in this way. So research and research. Research म्हणजे एखाद्या गोष्टीचे शोध घेणे परत एकदा, म्हणून रिसर्च. आणि रिसर्च म्हणजे आपल्या नेहमीचा जो शब्द आहे संशोधन. तर अशा प्रकारचे वेगवेगळे अर्थ असणारे शब्द असतील तर तिथे सुद्धा हायफनचा वापर केला जात असतो. Then we are going to discuss some new things like here, see the bold letters, verb compounds, then adjective compounds and then noun compounds. ते सुद्धा आपण इथे शिकणार आहोत. वर्ब कंपाऊंड्स, मगाशी आपण कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्स शब्द जे वापरले आहे जिथे एकापेक्षा जास्त 2 किंवा कधी कधी 3 शब्द येतात त्याला आपण कंपाऊंड असं म्हणतो. वर्ब कंपाऊंड्स फॉर्म्ड बाय, लक्षात घ्या, अन ॲडजेक्टिव्ह अँड अ, इथे नाऊन आहे, अन ॲडजेक्टिव्ह अँड अ नाऊन ऑर अ नाऊन अँड अ वर्ब आर युजली हायफनेटेड. इथे हायफनचा वापर केला जातो. एक्झाम्पल पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल. एक्झाम्पल, टू स्वीट टॉक. नाव टू हा शब्द दर्शवतो की हा वर्ब आहे. टू हा शब्द जो दर्शवतो तो काय दर्शवतो की दिस इज अ वर्ब. सो टू स्वीट टॉक, टू बेबी सीट, टू कॉपी एडिट, ऑल these are verb, but they are not merely verb, they are verb compounds because there are more than 2 words come together. Well, now we are adding this condition, an adjective and a noun. This is the noun word, an adjective and a noun, आणि कधी कधी a noun and a verb हे एकत्र येऊन त्यांचं काय तयार होतं. सो दे बिकम वर्ब कंपाऊंड्स. सो इन धिस प्रोसेस ऑल्सो वी ॲड हायफन. फॉर एक्झाम्पल हिअर, टू स्वीट टॉक. नाव स्वीट टॉक, स्वीट इज अ ॲडजेक्टिव्ह अँड टॉक इज अ नाउन. ओके, सो स्वीट टॉक बिकम्स स्वीट verb compounds. So here in between adjective and a noun we have added hyphen. To babysit, babysit लहान मुलाचे संगोपन करणे. To babysit, baby is a noun and sit is a verb. Okay, by adding or collecting or gathering these two different words we have used hyphen and thus it becomes verb compound. To copy edit, कॉम्प्युटरचा नेहमीचा शब्द आहे copy edit. Copy is again a verb and edit is again different verb. So here we find that
There is adjective and noun here, and here noun and verb, but here there are two verbs. So thus we can say the verbs are different, they come together and they are divided here with the help of hyphen, and thus it becomes a single verb with the help of two verbs, and that is verb compounds. So in this way also we make verb compounds with the help of hyphen. Then another terminology, that is adjective compounds. Adjective compounds म्हणजे काय ते आपल्याला कळेल आहे. It consisting of, हे कसे तयार होतात, a noun and an adjective or two adjectives. कधी कधी noun and adjective आणि कधी कधी two adjectives, they are usually hyphenated. For example, heart broken. Noun is heart is noun and broken is adjective. So noun and adjective, they come together and becomes adjective compound. Crystal clear, crystal and clear, noun and adjective, thus it becomes a single adjective compound. Bitter sweet, here bitter and sweet both are actually adjectives. Two adjectives we have said here, two adjectives come together and form a different adjective. So bitter sweet, both are actually tastes and they are different, but sometimes it happens that we have to use such word bitter sweet to narrate any particular टेस्ट, एखादी विशिष्ट चव आपल्याला जेव्हा सांगायची असते, आणि जी या दोन्ही गोष्टींनी परिपूर्ण अशी चव आहे ती म्हणजे बिटरही आहे आणि स्वीट आहे. अशा वेळेस बोथ दीज ॲडजेक्टिव्स आर कम टुगेदर अँड फाउंड अ डिफरंट सॉर्ट ऑफ ॲडजेक्टिव्ह, दॅट इज ॲडजेक्टिव्ह कंपाऊंड्स. आयसी कोल्ड, so again this is adjective compound. So to prepare such sort of adjective compounds we can use hyphen. Then noun compounds, this is again new terminology for us. Noun compounds म्हणजे काय ते आपल्याला इथे शिकायला मिळेल, where the two main components are both nouns are hyphenated if they have a preposition such as in them. अशा प्रकारचं प्रिपोजिशन त्यांच्यामध्ये येत असेल तर ते तिथे हायपनेटेड असलं पाहिजे, तिथे हायपन लावणं आवश्यक आहे. सो मदर इन लॉ, ॲक्च्युली देर आर थ्री वर्ड्स अँड these three words we find that in between every word there is a hyphen. Then commander in chief, नेहमीचे शब्द आहेत मदर इन लॉ, कमांडर इन चीफ, हिअर वी यूज हायपन. दे आर यूज इन राईम, जे इंग्लिशमधल्या कविता आपण कधी कधी पाहतो, लहान मुलांच्या कविता वगैरे पाहतो, त्याच्यामध्ये आपल्याला राईम स्कीम आपण पुष्कळदा वापरतो, लहान मुलांना राईम स्कीममधल्या पोएम्स पाठ होतात, तर अशा प्रकारच्या राईम स्कीम्समध्ये सुद्धा आपण हायपन वापरतो. फोकस फोकस, इट्सी बिट्सी या पद्धतीचे. अँड देन दे रिप्रेझेंट टू सेपरेट फंक्शन्स. कधी कधी असं होतं की दोन शब्द वेगवेगळे आहेत पण ते कधी कधी एकत्र येतात. एक्झाम्पल बघूया आपण. हिअर नर्स प्रॅक्टिशनर, ॲक्च्युली नर्स इज अ इंडिपेंडंट प्रोफेशन, प्रॅक्टिशनर is again independent profession, but sometimes two these professions come together to form a separate function. So nurse practitioner, teacher trainer, actually teacher is a different person, trainer is a different person, but sometimes teacher can also play the role of trainer, or trainer can also play the role of teacher. So such sort of fusion of these two words and forming a new word that is here separated with the help of hyphen. City state, again the same function, but they are always hyphenated. Hyphen is used in between such two words. So friends, this is a hyphen. It is not very frequently used into our language, but being the student of English language, we should also know about the use of such hyphens, use of hyphens. In the previous lecture we used discuss about the use of dash, here hyphen. So we should go through all these things in detail to understand this. So here I hope you have understood this. Here we stop. Please take care and bye.